सर, आता या सगळ्या घडामोडीनंतर राजकीय संघर्षाची पुढली आवृत्ती सुरू झाली आहे का? म्हणजे आता कायदेशीर पातळीवरती हे विलिनीकरण टिकवणं, न्यायालयीन लढाई देखील सुरू राहणार आहे. कारण 2022ची न्यायालयीन लढाई उद्धव ठाकरेंची ती अजूनही सुरू असल्याचं आपण पाहतोय. त्याची अंतिम सुनावणी झालेली नाही. नक्की हे बघ, हे लक्षात यायला पाहिजे विशाल आपल्याला की मुळात येणाऱ्या काळामध्ये न्यायालयीन लढाई नक्की होणार. कारण बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, हा पक्ष आपली बाजू मांडण्यासाठी आणि आपला आता त्यांनी जो काही व्हीप जारी केलेला आहे त्या व्हीपची तारीख काय आहे, त्याच्या अगोदरच्या ह्या सगळ्या सह्या आहेत का, त्या सह्या नेमक्या कधी झाल्या होत्या, कुठे झाल्या होत्या, कुठल्या परिस्थितीमध्ये झाल्या होत्या, आणि या सगळ्या बाबी आता येणाऱ्या काळामध्ये समोर येतील. म्हणून मी म्हटलं पुढच्या 2-3 दिवसामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे दोन मोहरे आहेत, आत्ता ओमराजे निंबाळकर आणि त्याच्यानंतर संजय दिना पाटील, या दोघांच्या भूमिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या ठरतील. कारण अजून तरी त्या दोघांचे ज्या पद्धतीनं जे संदर्भ समोर येत आहेत ते काही तेवढे निश्चित असे मानता येतील असे नाही आहेत. त्यामुळे ते एक आव्हान नक्की शिवसेनेच्या समोर असणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे. आणि त्याबरोबरीनं ओम बिर्ला यांच्याकडे सुद्धा जर का सहीची पत्र असतील तर मग काही अडचण येण्याचं काही कारणच नाही आहे. विलिनीकरणाचा मार्ग मोकळा आहे. आता 9 पैकी 6 जण जे आहेत ती 6 जण तिकडे जातील. त्याच्या आधीचा जो काही पूर्वलक्षी प्रभावाने जो काही निर्णय आणि निकाल यायचा आहे, तो ज्यावेळेला निर्णय निकाल यायचा येईल त्यावेळेला येईल. पण आपण एक बघितलं की न्यायालयाचे जे निकाल आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये ज्या गतीनं द्यायला पाहिजे, ज्या गतीनं ते निर्णय व्हायला हवे होते त्या गतीनं ते निर्णय झालेले नाही आहेत. आणि ते सुद्धा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावरती तेवढंच दूरगामी परिणाम करणारं एक कारण आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. राजेश, ज्या पद्धतीने गेल्या काही कालावधीत घडामोडी घडताना आपण बघत होतो 2024 नंतर, म्हणजे एकूण असं दिसतंय की एका टप्प्यावरती येऊन उद्धव ठाकरेंचं मानसिक खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने घडामोडी घडवून आणायच्या या दृष्टीने हे सगळं आज घडल्याचं आपण बघतोय का? तो एक फार मोठा पुन्हा एकदा धक्का देण्याचा पहिलेच कट जो आहे किंवा त्याचं प्लॅनिंग जे ते करण्यात आलं होतं का? नाही विशाल, बघा की उद्धव ठाकरे त्यांच्या परीनं जेवढं सांभाळण्याचा प्रयत्न करायचा तेवढा करतायत. तुम्ही गेले 10 महिन्याचा एकूणच उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांचा तपशील तपासून बघा. त्यांनी नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती एकही टीका टिप्पणी केलेली नाही. मी हे तुम्हाला घेऊन जातोय थेट हिवाळी अधिवेशन जे मागच्या 2025 मध्ये जे झालं त्याच्या आधीच्या 1 महिन्यापासून त्यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाहीये. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत. पण संजय राऊत काय करतायत हे पण आपण बघितलं पाहिजे. संजय राऊतांवर उद्धव ठाकरेंचा नियंत्रणाचा भाग संपलाय का? संजय राऊत हे एखाद्या सुटलेल्या रॉकेट सारखे झालेत का? ते एका क्षेपणास्त्रासारखे झालेत का? आणि जर ते क्षेपणास्त्र पडलंय तर ते आता मातोश्रीवर पडणार आहे. कारण ते भाजपवर न पडण्या म्हणजे भाजपवर पडण्यात की त्या जे काही कारण संजय राऊत नावाचं जे क्षेपणास्त्र आहे, राजेश यांचा आवाज काही कारणास्तव येत नाहीये. पण एक महत्त्वाचा आणखीन त्याच्यातला मुद्दा जो आहे तो या संपूर्ण प्रकरणामध्ये कालपासून जेव्हा ही सगळी घटना सुरू झाल्या, घटनाक्रम सुरू झाले, याच्यामध्ये जे एरवी पटापट ज्या प्रतिक्रिया येतात, महाराष्ट्रातल्या भाजपच्या कुठल्याही बड्या नेत्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी अजूनपर्यंत ह्याच्यावरती कुठलं भाष्य केलं नाही. ते सुद्धा प्रचंड बोलकं. हो, बावनकुळे म्हणले की आमच्या त्याशी काहीच संबंध नाही. नक्की. हा, पण असं कसं होऊ शकतं मंदार सर? ज्यावेळेस हे सगळं घडत असेल, कल्पना तर असेल भाजपला या संदर्भातली. एक लक्षात घेतलं पाहिजे विशाल की गेल्या काही काळामध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्या घडामोडी ज्या घडताना आपण पाहतो त्याच्यामधला सगळ्यात मोठा भाग म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने 20 खासदारांचा जो गट आहे तो एका पक्षामध्ये जाऊन सामील झालेला आहे. आणि त्या गटानी आता भाजपच्या बाजूनी तिथे आपली बाजू मांडलेली आहे. तर याचा अर्थ असा आहे की भाजपला आता प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी होईल की काय अशी परिस्थिती आहे. भाजपकडे आधी जे अतिशय कमी बहुमत होतं ते बहुमत आता वाढताना दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये एकीकडे दुसरीकडे तिकडे DMK सारख्या पक्षांनी सुद्धा भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सातत्याने आपण बघतो की भाजपचा जो मूळ प्रश्न होता तो प्रश्न तेवढा काही सक्षमपणे तिथे टिकताना दिसत नाहीये. त्या प्रश्नाला आता एक प्रकारे कुठेतरी त्यांना उत्तरं मिळायला लागलेली आहेत आणि भारतभरातनं त्यांना कुठे ना कुठे वेगवेगळे खासदार येऊन मिळताना दिसत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून कदाचित ही आत्ताची जी एकूण जी हालचाल झाली, घटना झाली ती पण आपण पाहू शकतो. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा हाच भाग आहे की आता एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा संख्याबळ जे असणार आहे ते 13
खासदारांचं असणार आहे आणि त्यामुळे भाजपचं महाराष्ट्रामध्ये खासदारांचं संख्याबळ कमी असणार आहे. त्या अर्थाने एकनाथ शिंदे यांची ताकद या सगळ्या संपूर्ण नाट्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढेल जर का हे 6 खासदार त्यांच्या खात्यात जमा झाले तर. म्हणजे तसं बघायला गेलं तर वैयक्तिक पातळीवर सगळ्यात जास्त फायदा हा शिंदेंना होणार आहे. महायुती म्हणून जरी आपण विचार केला तरी शिंदेची ताकद ही केंद्रात वाढते. याच्यामध्ये काही शंका नाही आहे, कारण शिंदे यांच्याकडे 13 खासदारांचं बळ असणार आहे. पण हे 13 खासदार शिंदेचे जे आहेत ते तितकेच गरजेचे आहेत का भाजपला आत्ताच्या परिस्थितीमध्ये, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला तपासून बघावा लागेल. पुढच्या 3 वर्षामध्ये भाजपला जे राजकारण करायचं आहे आणि खास करून जो अलीकडच्या काळामध्ये मोठं विधेयक आलं होतं, ज्या विधेयकाच्या महिला विधेयक म्हणून त्याच्यावरती प्रचंड चर्चा करण्यात आली होती, त्याच्यामध्ये नवीन 2029चं जे सगळं एक राजकीय पट जो आहे तो बदलण्याची सगळी चर्चा झालेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे खासदारांचं बळ जर वाढत गेलं, भाजपच्या अवतीभोवती ते जर का बळ तिथे उभं राहिलं तर निश्चितपणे भाजपला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे भाजप सुद्धा ह्या सगळ्या घटनांकडे शांतपणे आता बघताना दिसतोय. राजेश, तुम्हाला एक मुद्दा तुम्ही पूर्ण करता राहिलं जाता जाता. नाही बघा, मला फक्त एकच गोष्ट इथे नमूद करायची आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे होईल तितकं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत, पण संजय राऊत रोज सकाळी पुन्हा एकदा तेच ठोके तितक्याच ताकदीने त्या पत्र्यावर मारण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे जी काही भरलेली जखम आहे ती पुन्हा पुन्हा चिघळण्याचा जो काही प्रकार आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडतोय. आता उद्धव ठाकरेंची गोची अशी झाली आहे की जर संजय राऊतांचं महत्व कमी केलं किंवा त्यांना बोलू नको असं सांगितलं तर ते ऐकणार आहेत का? संजय राऊतांचं बोलणं हे शिवसेनेला आता मारक ठरतंय का? आणि उद्धव ठाकरेंचा राजकीय पक्ष हा अस्ताला जाण्यासाठी ते कारणीभूत आहेत का? हे सुद्धा तपासावं लागेल. कारण बघा, तुम्ही बाकीची सगळी शिवसेना की आपापलं काम जे काही जबाबदारी आहेत ते पार पडतंय, पण संजय राऊत हे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विषयांवर बोलतायत आणि ते एका बाजूला ते पक्ष जिवंत ठेवतायत, पक्ष ते सतत टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर कायम ठेवतायत, पण दुसरीकडे संसदीय पातळीवर मात्र पक्षाला जी उतरण लागली आहे त्याला कोणीच काही करू शकत नाहीये. बरं, संजय राऊत हे स्वतः मास लीडर आहेत का? तर नाहीये. संजय राऊत हे स्वतः लाखोंच्या सभा घेऊ शकतात का? तर नाहीये. पण त्यामुळे ते दरबारी राजकारणी आहेत, ते दरबारी नेते आहेत, ते किचन कॅबिनेटमध्ये काम करतात आणि असं असून सुद्धा त्यांचं वक्तव्य, त्यांचं बोलणं किंवा त्यांच्या गोष्टी, आता हा जो मुद्दा होता की 15 कोटी रुपये दिले, आता साहजिकच हे जे खासदार आहेत हे काही शांत बसणार नाहीत, हे त्यांच्या परीने बोलणार आणि साहजिकच मग त्याचा परिणाम हा उद्धव ठाकरेंना भोगावा लागणार. कारण ज्या वेळेला यांच्या पैसे घेण्यावर बोललं जाईल त्यावेळेला हे खासदार सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर गेली अनेक वर्ष काम करतायत, त्यांना उद्धव ठाकरेंची अंडीपिल्ली सुद्धा माहिती आहे. उद्या त्यांनी जर एखादं वक्तव्य केलं तर ते कोण सावरणार? म्हणजे बोलणार संजय राऊत आणि सावरायचं कोणी? तर अनिल परबांनी, सावरायचं कोणी तर मग किशोरी पेडणेकरांनी, सावरायचं कोणी तर मग गल्लीत काम करणाऱ्या लोकांनी. अशी एकूणच उद्धव ठाकरेंची विलक्षण गोची झाली आहे आणि संजय राऊत हे प्रकरण त्यांना धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी झालेली आहे. कोणाला काहीही वाटलं तरी पण एक गोष्ट खरी आहे की एका बाजूला ते पक्ष टेलिव्हिजन स्क्रीनवर ठेवतायत आणि दुसरीकडे ते संसदीय पटलावरून पक्षाची पूर्ण हाराकिरी करतायत असं चित्र बघायला मिळतंय. बरं, जाता जाता राजाभाऊ अगदी थोडक्यात, म्हणजे एक महत्वाचा मुद्दा राजेश कोसरेकर यांनी मांडला, आपलं पक्ष नेतृत्व दरबारी आणि मैदानी नेते हे नेमके केव्हा वापरायला हवेत याबद्दल त्यांना कळूच शकलं नाही. कायम दरबारी नेत्यांच्याच सूचनांवरती ते पुढे चालत राहिले, त्यामुळे हे आज अपयश तुम्हाला बघावं लागतंय, हे तुम्ही मान्य करता का? नाही, हे पहा, माझं मत असं आहे की जे नेतृत्व आहे, इथून मागं जे यश मिळत होतं त्या नेतृत्व हेच होतं. आता अपयश आलं असेल तर तेच नेतृत्व आहे, म्हणून मग लगेच तेच चुकीचं आहे हे बरोबर आहे असं मला वाटतं योग्य नाही आहे. जे काही आहे ते जनमत आहे, वेगळ्या घटना त्याला कारणीभूत आहेत, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे.